अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे, मानवी मन व मेंदूवर प्रक्रिया करणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ, विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची आज जयंती। त्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्याकडून मंगलमय शुभेच्छा। जय भारत, जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य। विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आपण भगवान बुद्ध यांची माहिती जाणून घेणार आहोत। आज 23 मे 2024 रोजी बुद्ध पौर्णिमा। या पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा असेही म्हणतात। सिद्धार्थ गौतमाचा लिंबुनी शालवनात जन्म। सिद्धार्थ गौतमाला बोधगया येथील पिंपळ वृक्षाखाली सम्यक संबोधी प्राप्त आणि तथागत भगवान गौतम बुद्धाचे कुशीनारा येथे शाल वृक्षाखाली महापरिनिर्वाण अशी ही त्रिगुणी पावन बुद्ध पौर्णिमा। तथागत भगवान सिद्धार्थ बुद्धांच्या जीवनातील सर्व पौर्णिमाचे महत्त्व म्हणजे आजचा हा दिवस। यामध्ये विशेष वैशाख पौर्णिमेचे खूप महत्त्व आहे। तथागतांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना आपण बघणार आहोत। जगातील बौद्ध धर्मीय लोक वैशाखी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करतात। कपिलवस्तूचा शाक्यवंशीय राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांचा राजपुत्र सिद्धार्थ गौतमाचा जन्म लिंबुनी वनातील शाल वृक्षाखाली इसवी पूर्व 563 साली याच पौर्णिमेला झाला। राजपुत्र सिद्धार्थ गौतमाचा व यशोधरेचा विवाह 16व्या वर्षी इसवी पूर्व 547 वैशाखी पौर्णिमेला झाला। सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी ज्ञानप्राप्ती बोधगया येथील निरंजना नदीकाठी असलेल्या पिंपळ वृक्षाखाली 35व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला इसवी पूर्व 528 साली याच पौर्णिमेला झाली। तथागतांचे महापरिनिर्वाण मल्ल गणराज्याची राजधानी कुशीनारा येथील शालवनात जोडशाल वृक्षाखाली वयाच्या 80व्या वर्षी इसवी पूर्व 483 मध्ये याच पौर्णिमेला झाला। विशेष म्हणजे तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर 231 वर्षांनी श्रीलंकेत देवनप्रिय तिष्य राजांचा राज्याभिषेक इसवी पूर्व 253 मध्ये वैशाख पौर्णिमेला करण्यात आला। म्हणूनच वरील सर्व घटनांचा आजच्या वैशाखी पौर्णिमेचा मंगल संयोग आहे। जगाला शांतीचा संदेश देणारे लाईट ऑफ एशिया करुणासागर महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा।